नमस्कार. मी जेव्हा स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा 3 प्रकारे माझी एक्झिट येऊ शकते. तर एक्झिट म्हणजे काय? तर एक्झिट म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट विकून मी त्याचे पैसे कमवू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट कोणीतरी दुसरा व्हेंचर कॅपिटल फंड किंवा एंजल इन्व्हेस्टर विकत घेईल. दुसरी गोष्ट म्हणजे माझं स्टार्टअप हे आयपीओला किंवा एसएमई आयपीओला, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेसच्या आयपीओला लिस्ट होईल, स्टॉक एक्सचेंजवर लिस्टिंग होईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ॲक्विजिशन. सो माझी कंपनी कोणतीतरी एक खूप मोठी कंपनी येऊन विकत घेईल. आता माझा जर का एफएमसीजी किंवा F&B ब्रँड असेल तर कोणीतरी मोठा ब्रँड येऊन माझा ब्रँड अक्वायर करेल. किंवा माझी जर का टेक्नॉलॉजी कंपनी असेल तर माझं इनोव्हेशन कोणत्या तरी मोठ्या टेक्नॉलॉजी कंपनीला आवडेल आणि ती कंपनी माझे सगळे शेअर्स अक्वायर करेल. बरोबर आहे. ॲक्विजिशन. तुम्हाला माहिती आहे व्हॉट्सअप सुद्धा तुमच्या माझ्यासारख्या एका साधारण फाउंडरनीच सुरू केलेली कंपनी होती, पण ती एवढी मोठी झाली की फेसबुकने येऊन त्याला अक्वायर केलं. सो ॲक्विजिशन ही अतिशय अभिमानाची गोष्ट असते एका स्टार्टअप फाउंडरसाठी सुद्धा आणि माझ्यासारख्या एंजल इन्व्हेस्टरसाठी सुद्धा. बरोबर आहे. ॲक्विजिशन. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. धन्यवाद.